राहुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि पंचायत समिती समोरील घाडगेमळा परिसरात 4 सशस्त्र चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2च्या सुमारास घडली आहे। भर वस्तीत चोरट्यांनी सुमारे पाऊण तास बिनधास्तपणे वावरत एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। या घटनेमुळे राहुरी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार राहुरी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या घाडगेमळा परिसरात मध्यरात्री 2 वाजता 4 चोरटे हातात धारदार शस्त्रे घेऊन आले। त्यांनी परिसरातील घरांची पाहणी सुरू केली। यावेळी आवाजाने एका नागरिकाला जाग आली। तो घराबाहेर आला असता चोरट्यांनी त्याला हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरात जाण्यास भाग पाडलं। घाबरलेल्या नागरिकानं सकाळी हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला। दरम्यान याच परिसरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा बंगला बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलं, घरात प्रवेश केला आणि कपाटाची उचकापाचक करत साहित्य चोरून नेलं। घर मालक बाहेरगावी असल्यानं नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती। या 4 चोरट्यांची संपूर्ण ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। त्यामध्ये 4 चोरटे स्पष्टपणे दिसतात। त्यांच्या हातात धारदार हत्यारेही दिसतात। तसंच त्यांनी हातमोजे घातल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे चोरटे सराईत असावेत असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय। घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते आणि हवालदार ठाणगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं। घर मालक बाहेर गावाहून परतल्यानंतर चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका तपशील स्पष्ट होणार आहे। राहुरी ठाण्यापासून अगदी जवळच आणि भर वस्तीत 4 सशस्त्र चोरटे सुमारे पाऊण तास बिनधास्तपणे फिरत होते। त्यामुळे चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाय का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पोलीस ठाण्यासमोरच एवढी धाडसी चोरी झाल्यानं चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिलंय का असं चर्चा आता परिसरात सुरू आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।